पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हंबीररावांचा धाकटा मुलगा सुजय हंबीरराव कदम तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो। राजकारणात येण्याचा आमचा विचार नव्हता, पण आपल्या गावासाठी लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला राजकारणात येण्याशिवाय दुसरा अजिबात पर्याय नव्हता। का आलो आम्ही राजकारणात? मंडळी, का आलो आम्ही राजकारणात? तुमची कामं मार्गी लावायला, तुमच्याच गावात तुम्हाला सगळ्या सुखसोयी पुरवायला, समाजात तुम्हाला आदर सन्मान मिळवून द्यायला मी राजकारणात आलोय। अहो, विरोधकांना किती ठरवू द्या, ते ह्या सुजयला जनतेच्या मनातून अजिबात बाहेर काढणार नाहीये। बापू, आप तिथे आली। भाषण चालू आहे ना त्यांचं, तुम्ही बसा की आपण बोलूया। हा, वहिनींचं आगमन झालं, भाषणातच फडा पडला। तर या आमच्या अपर्णा वहिनी, तुमच्या लाडक्या अप्पी। हो, या की, यावर यावर या। अप्पी, 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 अप्पी। वहिनींचं आगमन झालं, भाषणच थांबावं लागलं। मग राहू द्या की, आपल्यालाच बोललं की। तुमच्या आप्पीचं भाषण नंतर ऐका। तर आता मी जाहीर करतो की ही सभा संपली। अप्पी, 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 अप्पी। हो, भाषण संपायची वेळ आली आता। भाषण चालू होणार नाहीये, तुम्ही ऐका माझं। मंडळी मंडळी मंडळी, तुमचं प्रेम कळतंय, आपल्याला माहितीये। तुम्हा लोकांचा आदेश आम्ही मोडू शकणार नाही, कळतंय आम्हाला। येते तुमची आवडती अप्पी, या। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्यामुळे आज मला तुमच्याशी नाही तर दुसऱ्या कोणाशी तरी बोलायचंय। आज सुजय भाऊजींतर्फे, सरकारांतर्फे, आमच्या अख्खा कदम कुटुंबातर्फे मी तुमच्या सगळ्यांची मनापासून ऋणी आहे बघा। आणि हा, आज मी यांच्यात राहून तुमच्याशी नाही तर तुमच्याकडून यांच्याशी बोलणार आहे। भाऊजी, खरं तर मी त्या बाजूची कधीच नव्हते, मी ह्या बाजूची होते, लोकांमधली, लोकांची। आज खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं का आतापर्यंत प्रचारात आपण लोकांना जी वचनं दिली, आश्वासनं दिली, ती आता पाळायची वेळ आल्या बघा। आणि दिलेला शब्द मोडायचा नाही हे मला माझ्या बापूंनी शिकवलंय। तुमच्यासाठी प्रचार करताना तुमच्या वतीनं लोकांशी बोलणारी ही अप्पी होती आणि आता हितून पुढं लोकांच्या वतीनं तुम्हाला प्रश्न विचारणारी सुद्धा अप्पीच असणार आहे बरं का। भाऊजी, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना त्या लोकांना कधीच विसरू नका, कारण आम्ही आमचं एक मत तुम्हाला देतोय, कारण आम्हाला 100% खात्री आहे का पुढची 5 वर्ष आमचं भलंच होणार आहे आणि तो विश्वास तुम्ही काही मोडू नका बघा। अप्पी आमची कलेक्टर।
आप्पी आमची कलेक्टर, आप्पी आमची कलेक्टर, आप्पी आमची कलेक्टर. नाही वहिनी, तुमचं खरंय. कलेक्टर वहिनी, तुमचं खरंय. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, मी सगळ्यांची सगळी कामं करीन. तुम्ही फक्त काम नका करू, आज सगळ्यांसमोर मला एक शब्द द्या. तुम्ही भ्रष्टाचार मुक्त सरकार बनवून दाखवा. आणि हा, हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला माहितीये आजगावची आप्पी कलेक्टर होणार आहे. आपल्या सुजय साहेबांसाठी कोणीतरी प्रेमानं भेट दिली आहे आणि मला असं वाटतं की सुजय रावांनी त्यांच्या शुभ हस्ते ते इथंच उघडावं. अख्खा प्रचार बाईला पुढं करूनच केला म्हणून कोणी पाठवलं? इकडे रे. कोणी दिले? माहित नाही साहेब. कोणी दिले? अहो खरंच माहित नाही साहेब. शांत शांत. अहो तुम्ही ऐका की, आज सुजय भाऊजींच्या प्रचार सभेचा शेवटचा दिवस होता. हे सगळ्यांना माहिती नव्हतं का? माहिती होतं की, आणि हे त्यांच्या विरोधकांना पण चांगलंच माहिती होतं, म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. या प्रचार सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झालाय इथं. आणि कारण काय होतं तर यांचा प्रचार एक बाई करते म्हणून त्यांना हे असं साडी चोळी आणि बांगड्या देऊन त्यांना हिनवण्यात आलंय, बाकी काही नाही. आणि मला एक गोष्ट सांगा, हे जे काही पाठवलं यात काय चूक आहे? अहो सौभाग्याचं लेणंच पाठवलंय ना. अहो या साडी चोळीनं तर आपण उटी भरतो, देवीला वाहताना साडी चोळी वाहतो. आणि राहिला मुद्दा प्रचाराचा, तर एका स्त्रीनं प्रचार केला तर काय फरक पडतो? नाही म्हणजे प्रचार करताना स्त्री आणि पुरुष असा भेदभाव कशाला? ज्या पक्षाच्या पक्षप्रमुख एक स्त्री आहे. आजच्या सभेत माननीय स्टेजवर बसलेल्या सगळ्या स्त्री आहेत. आणि प्रचार जर का एखाद्या बाईनी केला तर काय फरक पडणार आहे? काय चुकीचं आहे त्यात? याच विचारांना आपल्याला ठेचायचंय. अहो यांना घरातली सगळी कामं करायला बाई चालते, आणि तीच बाई जर का उंबरठा ओलांडून बाहेर गेली तर यांच्या पोटात दुखायला लागतं. आणि आता तुम्हीच ठरवा, जे आपल्या आईला मावशीला इथं मान सन्मानानं स्टेजवर बसवतात, स्वतःच्या वहिनीला प्रचाराचा चेहरा बनवतात, अशा सुजय भाऊजींना मत देणार आहात का जे बायकांची खिल्ली उडवतात, पुरुषापेक्षा जिला कमी लेखतात आणि असं दुसऱ्यांना हिनवण्यासाठी हे साडी चोळी आणि बांगड्या पाठवतात, अशा विरोधकांना मत देणार आहात? तुम्हीच ठरवा काय करायचंय ते. मायबाप मतदारांनो, अहो तुमचं मत लई अमूल्य आहे, त्यामुळे ते दान करताना लई शांत डोक्याने विचार करून दान करा, एवढंच माझं म्हणणं आहे. बघा, स्त्रियांचा मान सन्मान करणाऱ्या पुरुषाला आज तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. सुजय भाऊजींना आज तुमच्या मताची गरज आहे. त्यांनी आज तुमच्या सगळ्यांसमोर मला शब्द दिलाय आणि दिलेला शब्द ते पाळतील याची खात्री ही आप्पी तुम्हाला देते. शेवटच्या सभेत शेवटचं सांगते, शांत डोक्याने विचार करा आणि योग्य तो उमेदवार निवडून द्या.
या अप्पीला संपून टाकायची वेळ आली आता. रॉकेट बाटली काढ. ए सुजा बाजूला आता घरी म्हणते का काही शब्दान बोलायचं नाही मला. त्या अप्पीचा काटा काढल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. सगळं खरं आहे. तू आता घरी चल, बोलू आपण. रॉकेट बाटली काढ म्हटलं तुला. थांब. कुठं चालला आता इकडं बघ. आत्ताच्या आत्ता माझ्या घरला यायचं. मी तुला पिस्तूल देतो. पिस्तूल घ्यायची आणि उद्याच्या उद्या त्या अप्पीला मारून टाकायचं. त्या साळुंक्याला पण आमदार होणार आहे मी. ए सुजा राय खूप लय शांत घेतलंय मी. आता नाही. रॉकेट तुम्हाला काय माहित नाही. काय झालं तरी दोघांचा विषय उद्याच्या उद्या संपून टाकायचा म्हणजे टाकायचा. नाही तर काय आमच्या डोक्यावर बसन ती आमच्या. काही डोक्यावर परिणाम झालाय काय तुझ्या? हा? अरे त्या अप्पीमुळेच आमदार होणार आहेस तू. आणि त्या साळुंक्यालाही मारायची गरज नाही. त्यानं त्याचं मरण स्वतःच ओढवून घेतलंय. अरे त्या अप्पीनं तुझी बाजू लोकांना समजावून सांगितली. तेच ना मग माझी बाजू सांगितली ना समजावून. काय सांगितली? तुझ्याने कायमच्या हातात आमदार होणार आहे ना तुम्ही? हा? मी असल्या या चिल्ल्या पिल्ल्याने घेऊन पार्ट्या करताय तुम्ही. आता इलेक्शन होईपर्यंत गुमान घरी बसायचं. आणि बंटी तू हा सर का कुठं किती कुणाला काय पैसे वाटायचेत ना याची यादी करून फक्त मला सांगायचं. फक्त मला सांगतो सरकार. आणा त्याला धरून. बघा कसं झुलतंय ते. काय करतेस का अप्पे? अगं आरूसाठी आळूच्या वड्या करते, त्याला आवडतात ना. अपर्णा तुझ्या हातच्या आळूच्या वड्या फार आवडतात आरूला. आरूलाच काय सगळ्यांनाच आवडतात. तिला विचारा की अर्जुन भाऊजींना पहिल्यांदा काय दिलं होतं? नाही युताई गप बस. अगं तेव्हा आमच्यात काही नव्हतं. तुम्हाला सांगते रुपाली ताई, ही मला कायम असंच म्हणायची की आमच्यात काय नाहीये, आमच्यात काय नाहीये. आणि अर्जुन भाऊजी समोर आले की लाल व्हायची. तू काहीतरीच काय सांगतेस, गपकी. अगं पिऊ, अगं किती दिवसाने ती निवांत बसलीये, कशाला उगाच तिला चिडवतीस? खूप दिवसांना आपे तुला असं निवांत बघतेय बघ. नाही तर सारखा अभ्यास पुस्तक एवढंच चालू होतं तुझं. खरंच इतकं मोकळा वेळ मिळालाय ना आता काय करू कळतच नाहीये. खरंच आता तुझ्याकडे लय वेळ आहे ना. मग एक काम कर की, ती एक परीक्षा असते बघ दोघांची, म्हणजे भाऊजींची तुझी, ती द्या की दोघं मिळून. कोणती? अगं म्हणजे त्या असं म्हणतात की आता पाळणं हलू दे. कशी लाजली बघा. बस काय चाललंय तुमचं? नाही पण आपण ना, तू खरंच मनावर घे बर का, नाहीतर माझं बघतीच ना. आई तुम्ही असं काय बोलताय? आणि तुमची ट्रीटमेंट सुरू आहे की, तुम्ही नका काळजी करू. हे बघ अपर्णा, काही झालं ना तर मला माझ्या मांडीवर बाळ पाहिजे बघ. मग ते तुझं का असे ना. ताई अहो त्यांचा प्लॅन झाला असेल ऑलरेडी, फक्त आपल्याला सांगितलं नसेल. पिऊताई काही प्लॅनिंग वगैरे झालं नाही आमचं अजून. बरोबर आहे पिऊचं. बघितलं अरे एवढं काय झालंय तवा? एवढं काय झालंय म्हणजे तुला दिलं असतं तर ते बी अख्ख्या गावासमोर मुद्दाम केले, कळतंय ना. पण त्यांचं म्हणणं खोटं आहे का? केलं होतं ना पहिलाच पुढे मी. केलं होत. आता तिचा विषय संपलेला आहे सुजा. नाही रे बंटे, तिला असं ना सोडणार मी. पण सुजा एवढा एकच मार्ग आहे असं कोण म्हणलं तुला? म्हणजे भावी आमदार तुम्ही लक्षात घ्या, वार तर आपणच करायचा, पण आपण केलं असं वाटलं नाही पाहिजे. पण ती कसं करणार? सांगतो की, सगळं सांगतो. खरंच असं झालं ना तर तू म्हणशील ते देईल मी तुला. तू द्यायची काही गरज नाही, मी म्हणतो तसंच होणार. मला जे पाहिजे ते आपोआप मिळणार. बोल लवकर.
पैशाचं कसं करायचं? आता काय झालं? संपले की वाटले सगळे. अरे वाटताय का वाटताय? सरकार आता निवडणूक म्हटल्यावर वाचायलाच पाहिजेत आणि संचारबंदी बी लागू झाली. आता दुसरं काय करणार? उगं डोळ्यावर पट्टी बांधून आंधळपणानं कारभार करू नका. जिथं उपयोग होतोय असं वाटतंय तिथंच वाटा. सरकार ती कळतंय की, पण पैसे संपले एवढं खरंय. अजून 8-10 लाख तरी पाहिजे. अरे एवढं पैसे आणायचं कुठून? तीच विचारतोय तुम्हाला मी. बघू, एका कामाचं येणार आहेत, फिरवू तिकडं. उद्याचं काय? उद्याची झाली सोय. अर्जा, तुला शेत पाहिजे होतं ना रे? हो. नाही, मला जरा पैशाची गरज लागणार होती. किती पाहिजेत? नाही, सुजी आता माझे हप्ते घ्यायला लागले ना, म्हणून म्हणलं. तुला जमणार आहे का सांग? नाही तर विकतो मी दुसऱ्या कोणाला तर. किती पाहिजेत सरकार? 10 लाख. नाही, एवढे नाहीत माझ्याकडे आता. 3-4 लाख रुपये असतील. हा चालतील ना. तुझ्याकडे आत्ता जेवढे असतील ना तेवढे दे, मग पुढचे पुढे बघू. कागद कधी करणार? कागद करू की इलेक्शन झालं की लगेच. बघा सरकार, तू दे, तुझ्याकडचे आहेत तेवढे, मी करतो बरोबर कागद. तोवर सगळे पैसे जमा झाले पाहिजे. पैशाची सोय करतो मी, पण कागद झाला पाहिजे सरकार. जमीन नावावर झाली पाहिजे. होणार, पण कागद करायच्या दिवशी सगळे पैसे. तुला आपल्या जमिनीची किंमत माहिती आहे ना? सगळे पैसे पोहोचणार. फक्त व्यवहार लक्षात ठेवा, जमीन नावावर झालीच पाहिजे. बर, तुझ्याकडचे पैसे उद्या तू तुझ्याकडे दे. ठीक आहे. सरकार उगाच नाही तुम्ही सरकार झाला. अप्पे 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 सॉरी, लय खुश आहे आज. लय नाही, लय म्हणजे लय खुश आहे मी आज. काय झालं एवढं? अप्पे, माझं कामच तसं झालंय. कसलं? सरप्राईज. देवा, अर्जुन तू आणि तुझे सरप्राईज. अगं अप्पे, अगं सरप्राईज आहे ना, आता नाही ना सांगता येणार. बरं, सगळं झालं की मग सांग. झालं की सांगतो तुला. तुला काय घराला काय अख्ख्या गावाला सांगणार आहे मी, अख्ख्या गावाला. हळू, एवढं काय झालंय? अगं विषयच तसा आहे. थोडे दिवस थांब. बरं. आज घरातले पण विचारत होते कधी सांगणार. कोण? काय विचारू? याच पिऊताई, रुपालीताई गोड बातमी कधी देणार म्हणत होते. होय, मग सांगायचं की त्यांना. काय? हेच अभ्यास करून जर पोरं होत असती, आतापर्यंत आरूसाठी क्रिकेटची टीम तयार झाली असती. नाही अप्पे, आता विषय निघालायच म्हणून सांगतो. आपल्याला जास्त नको, पण एक 8 पोरं पाहिजेत. काय? काय बोलतोय? 8 पाहिजेत. घरात नुसतं धिंगाणा झाला पाहिजे. धिंगाणा माहितीये का तुला? हे बघ, अरे डोकं कुठं उभं राहिलं, पायावर उभं राहायचं असतं. हे बघ पहिलं उलट उभं राहिलं बघ. हे बघ, अरे चायपत्ती खाऊ नको नुसती, काळा पडशील. काळा हे बघ, दुसरं बघ आपले. ही पोरगी रद्दीतला पेपर वाचते. अगे ती रद्दीचा पेपर आहे. हे बघ, आईवर गेली आहे, रद्दीतला पेपर काढून वाचते. अरे खाली उतर, खाली उतर, खाली उतर. भाऊ कुठं चढलाय हा? 100% माझ्यावर गेला. अर्जुन तुझं काय चाललंय? अप्पे मजा आली का नाही? अरे मजा आली. प्रिय, 1 मिनिट. 8 लेकरं म्हणतोयस तू? नाही का हे, आता मला बी वाटतंय. आत्ताच का? आता विश्वास वाटतोय. असं वाटतंय त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतो, त्यांची जबाबदारी घेऊ शकतो. अर्जुन, मला कधीपासून तुला एक गोष्ट सांगायची होती. तू बाप म्हणून ना लय भारी असशील. खरं? अरे खरंच. असं का वाटतं पण तुला? अरे कारण तू आहेस तसा, हसता खेळता, प्रेम करणारा, जीवापाड जपणारा. आणि आतापर्यंत माझा अभ्यास, माझं पोस्टिंग, या सगळ्यात मी हा विचारच केला नाही कधी. आणि माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात तूही कधी बोलला नाहीस.
मला ते कळत होता, पण आता विचार करायला काही हरकत नाही. काय बोलली? काय बोललीस? वहिनी तुम्हाला सांगतो आरूची टीम तयार होणार पाहिजे. काय बोलतोस तू? पहिली रूम मध्ये येतील की? वहिनी तुम्ही म्हणलाय तसंच होणार आता. अजून थांब की. आता थांबायची वेळ आहे. आता तयारी करायची वेळ आहे. तयारी. ऐक माझं. आलोच मी आवरून. थांब.